ओवळा येथे विविध लोकोपयोगी शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। ठाणे ओवळा माजीवडा परिसरातील नागरिकांसाठी राजा माऊती देव भक्त मंडळ व सिद्धार्थ दिलीप ओवळेकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी शिबिरांचा शुक्रवारी उत्साहात समारोप झाला। सिद्धार्थ दिलीप ओवळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ओवळा येथील हनुमान मंदिर, घोडबंदर रोड येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर पार पडले। शिबिरात दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर व इतर सहाय्यक साहित्य वाटप, आधार कार्ड शिबिर, महापरी रेशन कार्ड शिबिर तसेच मोफत टीबी तपासणी शिबिर अशा विविध उपक्रमांचा समावेश होता। या उपक्रमाचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। विविध शासकीय सुविधा आणि आरोग्यविषयक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांपर्यंत विविध सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला। आयोजकांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले। लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे येथील प्रभाग क्रमांक 1 येथील आपले लाडके नगरसेवक आणि माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीचे सभापती माननीय सिद्धार्थ दिलीप ओवळेकरजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहयोगाने आज येथे आम्ही सिद्धार्थ दिलीप ओवळेकर फाउंडेशन तर्फे एक महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे। या शिबिरामध्ये आम्ही आज येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे आणि वेगवेगळ्या प्रायव्हेट डॉक्टर्स तर्फे हा इथे हेल्थ कॅम्प आयोजित केलेला आहे। यामध्ये रक्तदाब, मधुमेह तपासणी, यामध्ये महिलांसाठी थर्मल स्क्रीनिंग तपासणी, ईसीजी, बालरोग तपासणी, त्वचारोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी असे विविध तपासणी आणि त्यासोबतच मोफत औषधे वाटप सुद्धा ठेवलेले आहे। आज इथे ब्लड डोनेशन कॅम्प आपण ऑर्गनाइज केलेला आहे। यामध्ये दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव नोंदणी शिबिर आपण आयोजित केलेलं आहे, जेणेकरून त्यांची नोंदणी करून आपण नंतर धर्मवीर आनंद दिघे आश्रमामध्ये त्यांचे मोफत कृत्रिम अवयव यांचे वाटप हे सुद्धा आपण आयोजित केलेलं आहे। यामध्ये आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना आज आम्ही इथे आवाहन केलेलं आहे की सर्व नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा। तसेच इथे माननीय तहसीलदार ऑफिस तर्फे विविध दाखले वाटप शिबिर, आज 70 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी आज आयुष्मान वयवंदना कार्ड वाटप, आधार कार्डचा कॅम्प असे विविध कॅम्प सुद्धा आयोजित केलेले आहेत। तरी दादा दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच। कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये। पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे। पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते। प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा। पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती। ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी। हर घर तिरंगा सेल्फी पॉइंटचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते उद्घाटन। लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रनिष्ठेची प्रतिज्ञा। ठाणे केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत। या अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका मुख्यालयात उभारण्यात आलेल्या हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते आज महापालिका मुख्यालयात करण्यात आले।
यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. गोदेपुरे, उपायुक्त दीपक जिंजाड यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच हर घर तिरंगा अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढावा, या उद्देशाने महापालिका मुख्यालयात आकर्षक सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. यावेळी उपस्थितांनी तिरंगा ध्वज, स्वातंत्र्यसैनिक आणि वीर हुतात्म्यांच्या भावनेचा सन्मान करण्याची तसेच भारताच्या विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रतिज्ञा घेत प्रतिज्ञेच्या कॅनव्हासवर स्वाक्षऱ्या करून राष्ट्रनिष्ठेचा संकल्प व्यक्त केला. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक आणि वीर हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करत देशाच्या विकासासाठी आपले योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. विभाग कार्यालयांमध्ये बनावट कागदपत्रांवरून करपावत्या, आमदार संजय केळकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा. ठाणे, बनावट कागदपत्रे सादर करून करपावत्या बनवण्याचा उद्योग सुरू असून यात प्रभाग कार्यालयांमधील संबंधित अधिकारी लाखो रुपये घेत असल्याच्या तक्रारी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात दाखल झाल्या. याबाबत प्रशासनाला इशारा देतानाच अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासूनच करपावत्या तयार कराव्यात, अशा सूचना आमदार संजय केळकर यांनी केल्या. सध्या ठाण्यात गृहनिर्माण योजना मोठ्या प्रमाणात सुरू असून रहिवाशांच्या यादीत घुसखोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून प्रभाग कार्यालयांमध्ये करपावत्या बनवून घेतल्या जात आहेत. याकामी संबंधित अधिकारी 1 लाख रुपये घेत असल्याच्या तक्रारी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात प्राप्त झाल्या. विविध सोयी सुविधा मिळवण्यासाठी देखील बनावट कागदपत्रांद्वारे करपावत्या बनवल्या जात आहेत. या प्रकरणी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांना इशारा देतानाच कागदपत्रे तपासून करपावत्या तयार करण्याच्या सूचना दिल्या. महात्मा फुले मार्केटच्या मागे हजारो चौरस फूट जागेवर रातोरात अनधिकृत बांधकाम झाले असून संबंधित सहाय्यक आयुक्तांना तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे हे भूमाफिया मार्केटमधील लोकांना दमदाटी देखील करत असल्याच्या तक्रारी आहेत. ही बांधकामे तत्काळ हटवून संबंधित सहाय्यक आयुक्तांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी श्री. केळकर यांनी केली आहे. वन जमिनींवरही अतिक्रमण झाले असून त्यावर कारवाई करण्यात चालढकल होत आहे. वन अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई केली नाही तर वनमंत्र्यांना कळवून अतिक्रमण निष्कासित करण्यास आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यास भाग पाडू, असे श्री. केळकर यांनी स्पष्ट केले. खोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात नगरसेवक सीताराम राणे, सुरेश कांबळे, नगरसेविका माधुरी मेटांगे, नगरसेविका अनिता यादव, कैलास म्हात्रे आदी उपस्थित होते. स्टार हजुरी एसआरएबाबत भाजप रस्त्यावर उतरणार. हजुरी येथील सुरू असलेल्या एसआरए योजनेत विकासकाने रहिवाशांच्या इमारती रखडवल्या आणि भाडेही थकवले आहे, मात्र त्याचवेळी विक्रीच्या इमारतीचे बांधकाम परवानगी नसताना सुरू आहे. एसआरए अधिकाऱ्यांनी तातडीने विकासकावर कारवाई करून बांधकाम थांबवावे, अन्यथा भाजपला रहिवाशांच्या हक्काच्या घरांसाठी रस्त्यावर उतरून बांधकाम थांबवावे लागेल, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेसचा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम. ठाणे, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेसतर्फे शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळांविषयी आवड आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान 500हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून ऑगस्ट महिन्यात या उपक्रमात एकूण 1200हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांना फुटबॉल, क्रिकेट, स्केटिंग, पिकलबॉल, डॉजबॉल, मिनी बास्केटबॉल, सर्किट राऊंड्स आणि विविध समूह खेळांचा अनुभव देण्यात येत आहे. खेळाच्या माध्यमातून मुलांना सक्रिय आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ठाण्यातील कोरम मॉलमध्ये युरोकिड्सच्या बालकुम, डोकळी आणि आनंदनगर शाखांमधील सुमारे 100 मुलांसाठी विशेष सत्र घेण्यात आले. तसेच ठाणे हिरानंदानी येथील न्यू होरायझॉन शाळेतील मुलांचे सुद्धा गुरुवारी खेळाचे सत्र घेण्यात आले. यामध्ये विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 2003 मध्ये स्थापन झालेली टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेस ही मल्टी ब्रँड आणि मल्टी स्पोर्ट्स कंपनी असून क्रीडा साहित्य विक्रीसोबतच जिम, आउटडोअर फिटनेस झोन, स्पोर्ट्स कोर्ट, मल्टी स्पोर्ट्स स्टाफ आणि इतर क्रीडा सुविधांच्या उभारणीसाठीही सेवा देते. संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक नितीन शाह यांच्या मते, मुलांना लहान वयातच विविध खेळांचा आनंददायी अनुभव मिळाल्यास त्यांना स्वतःला आवडणारा खेळ शोधणे सोपे होते. याच उद्देशाने शाळा आणि समुदायांसोबत असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. है कि मार्क्स ही खाली किसी बच्चे को आगे ले जाने की
चीज नहीं है। रादर अगर हम स्पोर्ट्स एबिलिटी, जो कि उनका प्रोफेशन हो सकता है ना बने, मगर उनकी लाइफ में उनको आगे ले जाने के लिए बहुत ही इंपॉर्टेंट चीज है, जो उनके ब्रेन को एकदम फ्रेश रखता है, उनको रेजिलियंट बनाता है और उनको आगे अपनी लाइफ के चैलेंजेस फेस करने के लिए वो स्पोर्ट्समैनशिप जो होती है वो उनको देता है, जो हर चीज से वो लड़कर आगे बढ़कर एक सक्सेस पे पहुंच सकते हैं एंड दे कैन इजिली रीच टुवर्ड्स द पिनाकल ऑफ सक्सेस। आजकल सोशल मीडिया का बहुत अवेयरनेस है और देखा जाता है कि बच्चे घर में बंद होके मोबाइल, टीवी, टैबलेट, डिफरेंट चीजों पे हैं। उससे बेटर है कि ये चीजें उनको प्रोवाइड की जाएं, जो उनको हर तरह का सोशल होने की एबिलिटी, उनके खुद के ग्रोथ की एबिलिटी, फिटनेस की एबिलिटी, एज वेल एज उनके माइंड के प्रॉपर डेवलपमेंट की एबिलिटी को बढ़ाते हैं, जो आज के समय में बहुत इंपॉर्टेंट है। सो ऐसी चीजें पेरेंट को और प्रोवाइड करनी चाहिए बच्चों को, और उनको भी उनको उत्साहित करना चाहिए कि वो इसमें एनरोल करें। रादर हमारे स्कूल में ये करिकुलम में इन्वॉल्व है, और इस तरह के ऑर्गेनाइजेशन जब हमारे साथ जुड़ते हैं तो ये और बड़ी चीज हो जाती है, जहाँ पे हम पेरेंट को इस डे पर बताना चाहेंगे कि ये बहुत इंपॉर्टेंट चीज है। स्पोर्ट्स इज अ थिंग विच कैन चेंज द लाइफ ऑफ द चाइल्ड, एंड वी कैन क्लियरली सी द चाइल्ड रीचिंग टुवर्ड्स द पिनाकल ऑफ सक्सेस, the ability, their goal, their aspiration can be chased very easily through sports. सो हम मेरा नाम प्रिया है और ये नीरज है। हम दोनों टोटल स्पोर्ट्स एंड फिटनेस को रिप्रेजेंट करते हैं। टोटल स्पोर्ट्स एंड फिटनेस का एक मिशन है टू मेक इंडिया मोर स्पोर्ट एंड फिटनेस एंथुसियास्ट। सो हम यहाँ पे ये कोशिश कर रहे हैं कि बच्चों को नए स्पोर्ट्स के बारे में सिखाए। हमारे टाइम पे हम सब बाहर प्लेग्राउंड पे खेलते थे, हमारे अच्छे फ्रेंड्स बने थे प्लेग्राउंड पे। पर आज के जो बच्चे हैं उनको पेरेंट्स हो गए या बिकॉज ऑफ द डे टू डे एक्टिविटी वो घर पे रहते हैं, वो बाहर नहीं जा सकते। तो हम एक छोटा सा एक एक्टिविटी कर रहे थे नेशनल स्पोर्ट्स डे को लेके, जहाँ पे वी कैन इंट्रोड्यूस देम टू डिफरेंट स्पोर्ट्स। एंड ये हम दिखाना चाहते थे कि स्पोर्ट्स को लेके बच्चे बहुत सारी चीजें सीख सकते हैं, जैसे कि उनका फिटनेस, मेंटल एबिलिटी जो है, मोटर स्किल्स अपने वो बेटर कर सकते हैं, प्लस जो है अपना फेलियर्स एंड विनिंग को वो एक्सेप्ट कर सकते हैं। तो टोटल स्पोर्ट्स का यही एक इनिशिएटिव था कि हम हर एक स्कूल जाए, जैसे कि हमने पुणे में यूरो स्कूल किया था, कोरम मॉल में हमने यूरो स्कूल थाने 3 सेंटर्स के साथ, और अभी हम यहाँ पे है न्यू इंटरनेशनल स्कॉलर्स स्कूल में थाने में, जहाँ पे हम ऑलमोस्ट 2000 बच्चों को साथ में लेके उनको स्पोर्ट्स एंड फिटनेस के बारे में बताना चाहते हैं। यस, हमारा ये है कि जैसे अभी नेशनल स्पोर्ट्स डे के लिए हमने 3 स्कूल के साथ कोलैबोरेट किया है। हम ऐसा करना चाहते हैं कि हर एक घर पे वी हैव अ स्लोगन कॉल्ड हर घर टोटल। हम हर घर पे अपना नाम लेके जाना चाहते हैं एंड स्पोर्ट्स के बारे में हर एक बच्चे से अडल्ट को हम स्पोर्ट्स वापस से खिलाना चाहते हैं। वी वांट टू इंट्रोड्यूस देम to sports and also create the memories which they once had with their friends, with their family when it came to sports. Is like end-to-end solution for everything, whether it's sports or fitness. If anyone wants to make any ground infrastructure in society, in school or anywhere, we provide every solution for from Total Sports. Thank you.